मित्रांनो, सिलोजिझम म्हणजे होते तर्क व अनुमान, आणि हा चॅप्टर एवढा कन्फ्युज मध्ये जातो की सर्व अतिशय सोपं वाटते आपल्याला. मात्र सर्व मध्ये एक असा प्रश्न येतो की ज्यामध्ये खूप मोठं असं कन्फ्युजन होते आणि नेमकं आपण तिथेच चुकतो. त्यासाठी आपण प्रश्न घेतलेला आहे हा. सर्व इंजिनियर प्राध्यापक आहे आणि पुन्हा सर्व इंजिनियर डॉक्टर आहे म्हणते, म्हणजे इंजिनियर प्राध्यापक पण म्हटलं आणि इंजिनियर डॉक्टर पण म्हटलं. मग त्यासाठी डायग्राम आपल्याला काढायला लागेल. त्यासाठी आपण आधारभूत डायग्राम घेत असतो, वेन डायग्राम. मग बघा, या ठिकाणी मी काढून दाखवतो. हे झालं सर्व इंजिनियर प्राध्यापक आहे, म्हणजेच या ठिकाणी सर्व इंजिनियर याला इंजिनियर म्हणू, इंजिनियर, आणि सर्व इंजिनियर प्राध्यापक झालं प्राध्यापक. आता दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व इंजिनियर डॉक्टर पण आहे म्हणते, म्हणजेच जो डॉक्टरचा राऊंड येणार आहे तो प्राध्यापकाच्या वरच येणार आहे. म्हणजे या ठिकाणी येणार आहे सर्व इंजिनियर प्राध्यापक आहे. थोडंसं आपण असं बाजूला काढूया, पण याच्यावरच काढूया. सो हे झाले डॉक्टर. आता बघा, नाही का त्यांची फाईट होणार डॉक्टर आणि प्राध्यापकांची, म्हणून इथं आपण असं क्रॉस देणार. आता बघा, यावरून आपल्याला अनुमान म्हणजे निष्कर्ष काढायचा आहे. पहिला निष्कर्ष आपला असा निघतो, या ठिकाणी पहिला निष्कर्ष असा निघतो की मित्रा, या डॉक्टर आणि प्राध्यापकाच्या संदर्भात काही डॉक्टर प्राध्यापक आहे आणि काही प्राध्यापक डॉक्टर आहे. झाला की नाही निष्कर्ष? काही डॉक्टर प्राध्यापक आहे, काही प्राध्यापक डॉक्टर आहे. चेक करूया ना आपण. काही डॉक्टर प्राध्यापक आहे आणि काही प्राध्यापक डॉक्टर आहे, काही प्राध्यापक डॉक्टर आहे, म्हणजे बरोबर निघाला. बघा, काही प्राध्यापक डॉक्टर आहे, हा बरोबर निघाला. आता सर्व डॉक्टर प्राध्यापक आहे म्हणते. इथं असं नाही की सर्व डॉक्टर प्राध्यापक नाही, तर काही डॉक्टर प्राध्यापक आहे, म्हणून या ठिकाणी पाहिजे होतं काही डॉक्टर, म्हणून हे चुकलं. तिसरं बघूया, असं स्टेटमेंट दिलेलं असते की साधारणपणे जनरलीचा सिलोजिझमशी काही एक संबंध नसतो, म्हणून हे रॉंग ठरते. कारण सिलोजिझम असा चॅप्टर आहे की त्यांनी जे म्हटलं तेच घ्यायला लागते. कावड्याला बगडा म्हटलं तर बगडाच घ्यायचं, बगड्याला कावडा म्हटलं तर कावडाच घ्यायचं, असं असते. सर्व प्राध्यापक इंजिनियर आहेत. आता सर्व प्राध्यापक इंजिनियर आहे म्हणते, तर याच्यावरून दोन असे डाऊन ग्रेडला दोन निष्कर्ष निघतात, ते काहीचे. काही प्राध्यापक इंजिनियर आहे आपण म्हणू शकतो, सर्व प्राध्यापक इंजिनियर आहे असं नाही म्हणू शकत. सो या ठिकाणी येतं काही प्राध्यापक इंजिनियर आहेत, म्हणून हाय रॉंग झाला. एक आणखी निष्कर्ष ठरतो मित्रांनो, तो येतो काही डॉक्टर इंजिनियर आहेत. ते सुद्धा दिलं असतं तर तुम्ही काही डॉक्टर इंजिनियर आहे हेच राईट मानलं असतं. आता बघा ना, काही प्राध्यापक डॉक्टर आहे हे राईट आलं, म्हणून फक्त सेकंड राईट आहे. फक्त दोन बरोबर आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया ना आपण. येस, राईट आहे. दॅट्स इट, कम्प्लीट.